पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं? सांगतो उतर। इथे का आलो आपण? ये। अहो सांगा ना, इथे का आलो आपण? छान आहे ना? हो, पण इथे का घेऊन आलात तुम्ही मला? आज ऑफिसला नाही जायचंय? जायचं होतं। मग असं अचानक इथे? ऑफिस पेक्षाही काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, ज्या सॉल्व्ह करणं खूप गरजेचं असतं। माझ्यासाठी, तुझ्यासाठी, घरातल्यांसाठी। मला माहिती आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय। मी 2-3 दिवसापासून फार विचित्र वागते ना, आणि कालच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झालाय। आईंना आवडलं नाही, आई चिडल्या होत्या माझ्यावर, त्यामुळे घेऊन आलात ना मला इथे। पण खरंच सांगते, आता नाही वागणार मी असं। तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाही, पण मला एक संधी द्या, मी नाही चुकणार आता तुम्हाला। आनंदी रिलॅक्स रिलॅक्स। अगं तू ही जागा बघ, हा? पाणी आहे, बोट आहे, हा, इथे सगळी लोक आलेली आहेत, एन्जॉय करायला आले। अशा ठिकाणी मी तुझ्यावर ओरडायला तुला इथे घेऊन येईल असं वाटलं तुला? नाही। बोटिंग केलंस कधी? सोपं असतं, हा, फक्त पाण्याची भीती नाही बाळगायची। पाण्याची भीती नाही वाटत मला। कोकणात वाढली आहे मी, लहानाची मोठी झाली आहे। समुद्राची गाज ऐकत, फेसाळणाऱ्या लाटा बघत, हा अगदी लाटा वलवत पार करणं कधी जमलं नाही मला, पण बोटीतून समुद्रात गेलीये। चल बोटिंग करूया। काय? बोटिंग करूया। अगं समुद्रातली बोटिंग केली आहेस ना तू, एकदा मुंबईची बोटिंग करून पण बघ ना। आता त्या दिवशी तुला मुंबईचा वडापाव आवडला होता की नाही? हो। मग तसंच मुंबईची बोटिंग पण आवडेल तुला। ये। वल्लव 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 नसतं हे बघ, हे पेडल असे मारले ना की बोट तशी पुढे जाते। नवीन आहे माझ्यासाठी। हो, जमेल ना? हो, शिकवा तुम्ही। काय शिकवायचं आहे बघ, पेडल मार। आता आपण रिव्हर्स जाऊया आधी। आणि हे बघ, हे कर्णिक। ए बबल्या, अरे लिफ्ट हा। लिफ्ट हा? ही लिफ्ट हा? हा। आबा ऐ दाबाचा। आबा किती वेळ थांबायचा? वर जाऊ सांग। बबल्या, अरे हिम्मतच होत नाही अरे। वर काय झालं असं काय माहित। आता ता वर गेल्याशिवाय कसा करणार? माझ्या आनंदीची अवस्था कशी असत समजत नाही रे। आबा आपली आनंदी काय असा, काही झालं तरी ती निमूटपणे सहन करत। तू नको टेन्शन घेऊस। आणि हा, हे सगळे डोक्यातले विचार थांबव। बबल्या, आपली मुलीकडची बाजू अरे, जीवा हुरहुर तर लागणारच ना।
त्यात यांनी असं आता फोन करून बोलवून घेतल्याने म्हणजे काहीतरी बिनसला असणार. आपलं नाणं खणखणीत असेल ना तर कुणालाही घाबरण्याची गरज नसते. काय रे आबा, ही कोणाक बोलली, कित्या बोलली, काहीच कळला नाही. पण जा बोलली ता बरोबर बोलली. गपरे बबल्या, आपण आधी वर जाऊचा बघू काय. ओके, नो प्रॉब्लेम. या मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम असा. मी ना पोस्टमॉर्टम करताय. आबा बाबा हे बघ, मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. हे बबल्या, अरे काय करतस तू? उगाच नसते उद्योग करू नको. आता आधी वर जाऊचा बघ काय तर. बरोबर आहे. आधी त्या काकीच्या नादात लिफ्ट वर सोडली, आता थांबायचा. काय हा हा माहिती आहे, या दाबायचं. घे इकडं. आई आले वाटतं. थांब थांब थांब, मी उघडते. काय स्वतःहूनच? हो, मला करायचं स्वागत. हा अगं बाई, इतक्या वेळा बेल वाजवताय की आम्हाला कळलं आमची बेल सुरू आहे. ताई, ती बेल म्हणजे ती मीच वाजवली. हा कोण? नाही, तुम्ही एकटेच येणार होतात ना, म्हटलं आज सोबत कोणाला आणलं म्हणून विचारलं. हा बबन, लग्नात सगळी धावपळ करायला होता ना. बरं, मी काय म्हणते आनंदीचे बाबा, मला ना खूप महत्वाचं बोलायचं. इतर दरवाजात नाही बोलता येणार, लवकर आतमध्ये या. राजा बबन, तू पण ये 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 या या. बसा 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 बसा. तू आबा या बघाय, हा खिडकी बघ एवढा मोठा असा. अरे वारा बघ कसला लागतं. हा आबा, बाहेर बिल्डिंग बघ कसल्या असत. आबा घर मस्त, एकदम मॉडर्न. आईने आज पसारा घातला नाहीये ना, म्हणून स्वच्छ दिसतंय घर. हा काय, बरी रात्रीच निघालात का? गाडी बरी मिळाली तुम्हाला? हा म्हणजे यांनीच काढले ना तिकीट बबनने. बरं. मी बबन. अरे ते कळलं. हा, ते बस आणि रेल्वेचं बुकिंग करणार ना, मीच, पण कमिशन बेसवर. तुम्हाला कधी कुठं काय जायचं असेल तर मला आधी सांगा, मी तुम्हाला 10% डिस्काउंट देईल. नाही तर गाडी घेऊन जाल परत बबन. हे बबन, बस आधी आहे गप. आणि काय काय बोलतोस लोकांसमोर? त्यांना कशाला राग येतंय? त्या भंकाच्या मूड मध्ये आहे ना. राघवरावांची हाऊस ती आपली हाऊस. आज केलाच नमस्कार. ए म्हणजे मी पण तुझी बहीण? हो ताई, तुम्ही वर्षाताई ना? ए हो. झाली भावासोबत ओळख झाली तुझी? हो. वा बबनराव, फार ओळखी झाल्यात तुमच्या. लक्षात ठेवली तुम्ही ओळख. हा, आता ओळख तर ठेवावीच लागणार ना. आणि राघव साहेब आपल्याला खास. हा बरं बरं. आई तू याच्या समोर कशी बोलणार आहेस? त्याने दादाला काही सांगितलं तर? वर्षा, अगं पाहुण्यांसाठी काही आण. अरे हो. काय घेणार तुम्ही? चहा टाकू? अगं वेडी आहेस का? बाहेर किती ऊन आहे. चहाने ऍसिडिटी होईल त्यांना. मग लिंबू सरबत करते, घ्याल ना? वेडी आहेस का? कसले दिवस चालू आहेत? लिंबानं सर्दी होईल अगं. आधीच एक तर प्रवासात ना आलेत ते, त्रास नको ना त्यांना. काय हो आनंदीचे बाबा? नको, राहू दे. पाण्याचंच काय तो बघा. आता बसलीस काय ढिम्म?
जा ना पाणी घेऊन ये, मावळ्यांना पाणी दे. अगं बाई हो, आणते आणते. ते आनंदी आणि राघवराव कुठे गेलेत? राघव आनंदीला घेऊन गेलाय वेड्यांच्या इस्पितळात. काय झालं? काहीतरी आठवलं. गावाकडचं आठवलं असेल. हो. सांग. मी लहान होते ना तेव्हा पहिल्यांदा बोटीत बसले होते. बोटीत बसले आणि मला मजा येत होती खरं तर. पण जसजशी ती बोट पाण्यात जाऊ लागली ना तर त्या पाण्याची भीती वाटायला लागली. लहान होते ना मी, आणि मी आबांना शोधत होते, आबांना आवाज देत होते मोठ्या मोठ्याने, आबा आबा आबा. आणि आबा किनाऱ्यावर उभे होते. आबांना कसला आवाज जातोय, आबांना वाटतं माझी मुलगी छान मज्जा करते. आणि खूप भीती वाटत होती. मग ती बोट शेवटी तिकडे किनाऱ्यावर आली आणि आबा मला दिसले. आबांकडे मी पळत गेले आणि आबांना घट्ट मिठी मारली. खूप घाबरले होते मी. समुद्राची खोली खूप जास्त असते ना? खूप खोल असते. समुद्राची खोली जास्त की मनाची खोली जास्त? कदाचित मनाची. पाण्याच्या प्रवाहामुळे समुद्राच्या तळाशी असलेल्या अशा कित्येक गोष्टी किनाऱ्यापर्यंत लागतात, पण मनात असलेल्या अशा कित्येक गोष्टी या ओठांपर्यंत येतातच असं नाही ना? तुझ्या पण मनात अशा कित्येक गोष्टी असतील ज्या खतखतत असतील, हो ना? हे बघा ना, लग्न करून मी तुला घरी आणलं. हे घर तू आपलंसं केलंस. घरातल्या प्रत्येक माणसाची तू काळजी घेतेस. चिंगी तुला आई मानत नसली तरी सुद्धा तू तिला आईचं प्रेम देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेस. माझी आई, जिला तू अगदी स्वतःच्या आईसारखं वागवतेस. मी कधी कधी अगदीच काही गोष्टींवरून तुझ्यावर चिडतो, रागवतो, पण तसं काही असलं तरी सुद्धा तू माझी काळजी मात्र कायम करत राहतेस. हे जाणवतं आम्हाला. पण तरी आता असं वाटायला लागलं की मी नवरा म्हणून कुठेतरी कमी पडतोय. नक्कीच मला माहिती आहे तुझ्या मनात काय काय चाललेलं हे कधी जाणून घेण्याचा मी प्रयत्नच केला नाही. अहो, असं नका बोलू. मी हे सगळं करतेय माझ्या माणसांसाठी, माझ्या घरासाठी. खरं सांगू, घरात वेळ असाच निघून जातो, मला जाणवत पण नाही. पण जशी रात्र होते ना तसं एकटं वाटायला लागतं. गावाकडे आबा बाहेरच्या खोलीत झोपायचे. त्यांच्या घोरण्याचा आवाज सतत कानावर पडत राहायचा, पण त्याचा त्रास नाही व्हायचा. त्या आवाजाची सोबत वाटायची उलट. पण इथे एकटी असते, रात्री खूप एकटं वाटतं. आठवण येते आबांची, टग्याची. हा बोर्ड पण लूज असा, ही बटणं पण लय लूज असा. आत्ताच करून द्या. हे बाबऱ्या, अरे वाईस उभं राहू ना शांतपणे एका जागेवर. नाही, बरोबर आहे तुझं बबन. खरंच बटनांचा प्रॉब्लेम आहे आमच्या घरात. सगळी बटणं लूज झाली आणि आतली तर सगळी लूज झाली. तर दोन्ही बेडरूमचे बटणं बघ बाळा. आत्ता करून द्या. कुठं आहे? सरळ जा, सरळ आणि उजवीकडे. हा, सुलक्षणाताई, तुम्ही असा बोलवून घेतलास म्हणजे नक्की काय झाला? मला सांगा, तुमच्या आनंदीचं आधी लग्न जमलं होतं का? आणि नंतर ते तुटलं वगैरे असं काही झालंय का? नाही हो, मुला खूप बघत होतंय, पण तसा काय जुळत नव्हता. म्हणजे घरात अगत कोण इलेले होते. तुमका कोणी काय सांगितलं काय? म्हणजे गावातल्या कोणी? गावाकडे कुठे आम्ही विचारायला गेलो आनंदीचे बाबा. आम्हाला हे जे डोळ्यासमोर दिसतंय ते आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्ही आनंदी बाबत आम्हाला सगळी माहिती दिली होतीत का? सुलक्षणाताई, हात जोडतोय, पण आता काय झालं आता तुम्ही सांगा ना. सगळं सांगायलाच बोलवलंय तुम्हाला.
अहो आनंदीचं वागणं बोलणं बघून असं वाटतं की काहीतरी तुमच्याकडनं सांगायचं राहिलंय. काय केलं हा तिला? काय आता अहो कामात लक्ष नाही, घरात लक्ष नाही, काही चालू केलं तर ते बंद करायचंच राहून जातं. आता आम्ही म्हणून सांभाळून घेतो. हो ना, ती तर नेहमी चेहरा पाडूनच बसलेली असते. आणि आजकाल तर आजकाल आजकाल काय? आता तुम्ही विचारताय म्हणून सांगते हो, पण आजकाल ना तिचं वागणं काही कळत नाही हो. आता ही आमची मुंबईची घरं आहेत, एकावर एक एकावर एक एकावर एक. त्याला काय घाबरायचं? हे घाबरण्याची गोष्ट आहे नाही, पण बाई घाबरतात. आता काम करायचं कंटाळाच येत असेल तर सांगावं ना, बाई मला काम करायचं कंटाळा आला, मग आम्ही समजून घेऊ. पण मध्येच काय बरळते, हसते, एकटीच काय बोलते, काही समजत नाही. हो ना, काल तर सगळ्यांसमोर शोभा केली तिने. एकटीच नाचत होती, एकटीच बडबडत होती. आता बरं दिसतं का हे? तुम्हीच सांगा. आई, त्यानंतर काय झालं ते सांग ना त्यांना. नको ग बाई, आपण आपलं सहन करत राहायचं. आता तू जशी माझी लेक आहे तशी ती पण माझी लेकच आहे ना ग. ताई काय झाला? काय बोलला काय आनंदी? म्हणजे बघा आबा, आम्ही तिची विचारपूस करत होतो. काळजी न. हा, पण खेकसली ना आमच्या अंगावर. आम्हाला तोंड बंद करायला सांगितलं तिनं. आता एवढं होऊ नये, माझा लेक तुमच्या लेकीला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, पण तिचं तिचं काय चालू आहे काही कळत नाही. आनंदी, तू जशी आम्हा सगळ्यांची काळजी घेतेस तशी आम्हा सगळ्यांना तुझी काळजी आहे. आम्ही आहोत तुझ्यासोबत, मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, जे काय तुझ्या मनात आहे ते मला सांग. काल नेमकं काय घडलं होतं सांग मला. ते आनंदी, जे काही असेल तुझ्या मनात मन मोकळेपणाने बोल. आपल्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या ना, त्यावेळी त्या वहिनी म्हणून. सांग 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 आनंदी. राघवला सगळं सांगून टाक. फक्त सांगितल्यानंतर ना बोऱ्या बिस्तरा बांधून घरी जायची तयारी सुद्धा ठेव. तुला काय राघववर बोटिंग करायचंय? हा, त्याच्यावर संसार करायचाय तुला? सगळी स्वप्न पुसून जातील, काही होणार नाही. आणि राघवला जेव्हा कळेल की त्याची रमा तुझ्याशी बोलतीये, तेव्हा तुझ्या अडचणी अजून वाढतील बर का. त्याला वाटेल की तू त्याच्या भावनांशी खेळतेस. झालं, तुझी सुट्टी. सांग त्याला, तुझी सुखी संसाराची स्वप्न पाहतेस ना, ती सगळी तुटतील. सांग 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 त्याला, त्याची रमा तुझ्याशी बोलतीये ते. व्यवस्थित सांग बर का. हा आनंदी, आनंदी. अहो, घरी जाऊयात. नाही, घरी जाऊया आपण, पण तू काहीतरी बोलत होतीस ते पूर्ण करा. बोल. नंतर बोलत. मला बरं नाही वाटत. बरं नाही वाटत? अचानक काय झालं? नाही, मला खूप त्रास होतोय आता. घरी जाऊयात. ठीक आहे, आपण निघूया, लगेच निघूया. हा, मला नाही थांबायचं इथे. सोडणार नाही अशीच.